नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आज चाललो आहे गावी, पुन्हा वैभववाडीला। गावी एक लग्न आहे, ते अटेंड करायला चाललो आहे। वैभववाडीला जाताना मी आता कोकण कन्या किंवा तुतारी पकडत नाही आहे, मी पकडणार आहे आपली रॉकेट एक्सप्रेस मँगलोर सुपरफास्ट। ती ॲक्च्युली थांबत नाही वैभववाडीला, सो मी कणकवलीला उतरणार आहे आणि कणकवलीवरून रिटर्न वैभववाडीला येणार आहे। कणकवलीला उतरायचं कारण हेच की ॲक्च्युली माझी इंजिनिअरिंग पूर्ण कणकवलीमध्ये झाली होती, त्यामुळे कणकवली सिटीची आणि माझी थोडीफार जुनी ओळख आहे। तर आता मी आलो आहे भांडूप स्टेशनला। 10 वाजलेत, ट्रेन सुटली आपली CSTवरून। 9:54चा टाईम आहे तिचा, CSTचा मँगलोर एक्सप्रेसचा। आता इथून 15 मिनटात मी ठाण्याला जाईल। ठाण्याला तिचा पोचायचा टाईम 10:36चा आहे, म्हणजे आपल्याला 10:30पर्यंत पोचायला पाहिजे ठाण्याला, म्हणजे आपण वेळेत पोचू। ठाण्याला उतरलो आता, 10:15 झाले आहेत। ट्रेन निघाली आहे, दादरला पोचली आहे। रात्रीचे 10:15 झाले आहेत, तरीसुद्धा गर्दी बघा किती आहे। तर आता ठाणा स्टेशनला पोचलो आहे मी। 10:20 झाले आहेत, अजून 15 मिनटं आहेत ट्रेनला। तर मी तुम्हाला म्हटलं की आज मँगलोर सुपरफास्ट रॉकेट एक्सप्रेसने चाललो आहे। तर मला ॲक्च्युली जायचं आहे वैभववाडीला, पण मग ह्या एक्सप्रेसने का चाललो आहे, कारण की कणकवलीला उतरणार, तिथून रिटर्न येणार। तर ॲक्च्युली कणकवली काय माझ्यासाठी नवीन नाही आहे। कणकवलीला मी जवळपास 4 ते 5 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तिथे, त्यामुळे कणकवलीची ओढ मला पहिल्यापासूनच असते। त्यामुळे जेव्हा जेव्हा मी एकटा असतो, प्रवास करतो, तेव्हा मी सहसाही मँगलोर एक्सप्रेस पकडतो, कणकवलीला उतरतो। सकाळी तिथे मस्त जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, माझे आणि माझे रूममेट्स, तेव्हा आम्ही एका ठरलेल्या दुकानावर जायचो हायवेच्या, ते तुम्हाला दाखवेनच मी सकाळी। तर तिथे जायचो, तिथे कटवडा वगैरे काय असेल ते, म्हणजे तिथे कटवडा ॲक्च्युली फेमस होता, तर ते खायचं। मग ते थोडं आठवणी माझ्या जाग्या होत्या। तर त्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच मी ॲक्च्युली वर्षातून एकदा तरी कणकवलीचा प्लॅन करतोच। सो हा व्हिडिओ खूप छान होणार आहे, छान इन द सेन्स माझ्यासाठी तरी छानच असणार आहे। ट्रेनचे अनाऊन्समेंट झाले, येईल आता। इथे जनरलला पण गर्दी दिसते पुढे, आता तिकडून CSTवरून किती भरून येते काय माहिती। चढायला तर मिळेलच, एवढं काय नाही, मधलाच दिवस आहे। बसायला तर मिळणार नाही, पण खाली जरी बसायला मिळालं तरी ठीक आहे। बघू आता, ट्रेन येतेच आहे। तुफान गर्दी आहे ट्रेनमध्ये। सगळेजण पाय मोकळे करायला खाली आलेत, गाडी पॅक आहे पूर्ण। ट्रेन आली आहे समोरून, ती ट्रेन क्रॉस झाली का मग आपली ट्रेन निघेल। हे दोघे बसलेत, ते माझ्याबरोबरचे सहप्रवासी आहेत माझे। एक रत्नागिरीला उतरणार आहे, एक करंजडीला उतरणार आहे। आता पुन्हा क्रॉसिंगला लागले आहे दिवाणखवटीला, बघू शकता तुम्ही। इथे थोडे बेंचेस आहेत बसायला, लोक लगेच येऊन बसले तिथे। 3 वाजलेत, ट्रेन सावर्ड्याला क्रॉसिंगला थांबली आहे। रत्नागिरीपर्यंत मला वाटतं 4 होतील, 4 सव्वा 4, 4:30 वाजलेत। रत्नागिरी स्टेशन, गाडी जेवढी खाली झाली तेवढीच परत भरली, कारण की रत्नागिरी दिवा पॅसेंजरने जी लोकं आली होती, दिवा रत्नागिरी, ती सगळी लोकं आता या ट्रेनमध्ये चढलेत पुढे जाण्यासाठी, कणकवलीवाले। त्यामुळे खूप गर्दी झाली आहे पुन्हा। रत्नागिरी पूर्ण काळोख। आता कणकवलीला उतरलो आहे आपण, बघू शकता किती गर्दी आहे। मला वाटतं जवळपास ही मँगलोर एक्सप्रेस पूर्ण कणकवलीलाच खाली होते, कणकवलीवाल्यांसाठी स्पेशल ट्रेन आहे।
हे वरून बघू शकता, ब्रिजवरून तुम्ही कणकवली रेल्वे स्टेशनचं दृश्य. बाहेर किती रिक्षा लागल्या आहेत आणि हे बघा तिकडून सुद्धा किती पब्लिक अजून येते, अजून किती पब्लिक उतरली. बापरे, खूपच गर्दी आहे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये या. आणि कणकवलीला तर आता बरोबर 6:30 वाजता ट्रेन पोचली. अजून दुकानं वगैरे काही उघडली नाही आहेत. बघू शकता कणकवली स्टेशन खूपच छान बनवलं आहे. खूप जणांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कणकवली स्टेशन बघितलं असेल. आम्ही इकडे कॉलेजला असताना या हॉटेलवर खूप वेळा चहा प्यायला यायचो. तर आता आपण चाललो आहे कणकवली एस टी स्टँडवर. हा रेल्वे स्टेशनकडून रोड जातो सरळ एस टी स्टँडला. म्हणजे पहिला तर आपल्याला हायवे लागेल, मुंबई गोवा हायवे. आणि त्या मुंबई गोवा हायवेला राईट साईडला सरळ चालत जायचं की आपल्याला एस टी स्टँड मिळेल. चालत 10 मिनटं लागतील आपल्याला कणकवली रेल्वे स्टेशनपासून ते एस टी स्टँड. 10 ते 15 मिनटं तुमच्या चालण्यावर आहे. ही जी बिल्डिंग दिसते 2 नंबर, तिथे आम्ही आमचे रूममेट्स राहायचो, ड्रीम्स. ही आमची मेस होती पहिली, शिवकृपा हॉटेल मालपेकर म्हणून. आता बंद आहे, बहुतेक उशिरा उघडेल, कारण की अजून 7 पण नाही वाजलेत. आत्ताशे 6:30 झालेत. आय लव कणकवली. हे बघा पोचलोय आपण आता हायवेला. समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे. पूर्ण कणकवली बाजारपेठ, म्हणजे पूर्ण कणकवली हे ओव्हरब्रिज आहे, त्यामुळे पूर्ण कणकवलीला बायपास केला आहे मुंबई गोवा हायवेने. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा हायवे नव्हता, हे आता बायपास झालेलं आहे. पूर्ण कणकवली शहरच हायवेमुळे बायपास होतं. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा ती समोर जी गली दिसते तिथे राहायला होतो, तीवाली त्या रोडने आतमध्ये. तेव्हा या बिल्डिंगी काहीच नव्हत्या. हे सगळे आत्ता मला वाटतं मागच्या 5-6 वर्षामध्ये झालेले असतील. कारण की आम्ही होतो तेव्हा पूर्ण हे मोकळं होतं. फक्त हे इथे हॉटेल वैभव होतं, ते सुद्धा एक छोटंसं, म्हणजे एवढा असा मोठा नव्हता, छोटं होतं. आणि हे बिल्डिंग तर इथे नव्हतंच. ट्रॅव्हल्स येत आहेत. जेव्हा थर्ड इयरला जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळी ही जी बिल्डिंग दिसते इथे राहायला होतो आम्ही त्यावेळी. आणि जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा ही समोर दिसते तिथे. आम्ही मोस्टली हायवेकडेच बिल्डिंग घ्यायचो, कारण की काही बाजारात जायचं असेल किंवा काही हवं नको असेल ते लगेच आम्हाला अवेलेबल होऊन जायचं. आणि बाजारात एक दुकान होतं जे मी तुम्हाला दाखवण्यात जातं, ते 24 तास चालू असायचं. म्हणजे हॉटेलच होतं, दुकान इन द सेन्स. तर तिथे खायला प्यायला खूप मजा यायची. म्हणजे आम्ही रात्री 12 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, कितीही वाजता तिकडे जायचो आणि मजा करायचो. भारी वाटतं. खूप खूप चेंज झालं आहे. म्हणजे आम्ही होतो 2004 ते 2008मध्ये. तेव्हा तर हायवे तर नव्हताच, पण एवढ्या बिल्डिंगसुद्धा नव्हत्या. हे जे पाठी तुम्हाला दिसते कोकण किनारा हॉटेल, आम्ही चहा वगैरे पिण्यासाठी इथेच, कारण की वरतीच त्याच्यावरतीच आम्ही तिथे राहत होतो आणि खाली हॉटेल, त्यामुळे चहा पिण्यासाठी आम्ही तिथेच. त्यानंतर बाजूलाच हे गोकुलधाम. म्हणजे आम्ही मला वाटतं सेकंड इयरला आलो तेव्हा हे जस्ट हॉटेल ओपन झालं होतं, गोकुलधाम हॉटेल प्लस लॉजिंग सिस्टीम आहे तिथे. आणि हे जे निखिल लंच होम दिसतंय तुम्हाला ते पहिलं त्या साईडला होतं, म्हणजे
एस टी स्टँडच्या दुसऱ्या साईडला. ते आता तिकडे बहुतेक तोडल्या हायवेमुळे ते दुकान इकडे शिफ्ट केलं असेल. हे बघा, इथून आम्हाला ट्रॅव्हल्स मिळायच्या मुंबईसाठी आणि इथे पुढे हे एस टी स्टँड. आता ही एस टी टर्न मारेल आतमध्ये, ते एस टी स्टँड. आणि बरोबर एस टी स्टँडच्या अपोजिट साईडला म्हणजे या साईडला ते आमचं हॉटेल होतं जे 24 तास ओपन असायचं. आता मी तिकडेच चाललो आहे. तेव्हा हायवे ॲक्च्युली खूपच छोटा होता. छोटा इन द सेन्स एवढा मोठा नव्हता. मग त्यावेळी ते हॉटेल एकदम रस्त्याला चिटकून होतं. आणि आत्ता पूर्ण हायवे झाल्यामुळे रस्त्यावरची सगळी दुकानं मागे सरकलेत आणि त्यांना व्यवस्थित मला वाटतं त्यांनी एक कॉम्प्लेक्स टाईपच बांधलं आहे आणि त्या कॉम्प्लेक्समध्येच त्यांनी आत्ता एक गाळा घेतलेला आहे त्यांचा. सो ते समोर दिसते ते पहिलं नव्हतं. सो तिथेच आता त्यांचा ते हॉटेल आहे. भरपूर नवीन नवीन हॉटेल्स काय काय आले आहेत. आता अर्ध्यापेक्षा जास्त तर माझ्या ओळखीचे पण नाही. आणि जे बाळासावतांचं जे आहे हॉटेल ते तुम्हाला दिसतंय बोर्ड बाळा सावंत, ते ॲक्च्युली ते हॉटेल आहे. हे बघा, गर्दी बघा किती आहे तिथे. पहिलं तिकडे होतं जरा पुढे, ते आता एकदम पाठी घेतलं. म्हणजे जो पेट्रोल पंप आहे इथे त्याच्या पुढे येतं. हे बघा, शेवटचा माझा आवडता स्टॉप म्हणजे कणकवली एस टी स्टँड. कणकवली स्टँड आहे तसंच आहे, काही चेंज नाही आहे. हां, फक्त खाली कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. सिमेंटचा रोड फक्त झालेला आहे. बाकी सगळं आहे तसा स्टँड आहे. इथून आता वैभववाडी आपल्या गावी. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. तुम्हाला कसा वाटला माझा मुंबई ते कणकवली प्रवास? रात्रीचाच होता त्यामुळे जास्त काही असं दाखवता आलं नाही आहे, पण जेवढं काही दाखवलं आहे तेवढं कसं वाटलं असेल ते प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.